दाभाडी गावचे माजी सरपंच ज्येष्ठ नेते अजातशत्रू कैलासवासी देवबा कारभारी निकम यांची फोटो फ्रेम दाभाडी ग्रामपालिका सभागृहात लावण्यात आली। यावेळी लोकनियुक्त सरपंच प्रमोद एकनाथ निकम, तंटामुक्ती अध्यक्ष अमोल रामदास निकम, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण निंबाजी देवरे, तंटामुक्ती उपाध्यक्ष बापू यशवंत निकम, ज्येष्ठ तंटामुक्ती सदस्य वसंत शामराव देवरे, किशोर देवबा निकम, नामदेव अप्पा हिरे, विजय वनिराम निकम, सुनील यशवंत निकम, प्रवीण नथू निकम, दीपक सुखदेव निकम, ग्रामपालिका सदस्य प्रकाश पांडुरंग आहिरे, कैलास भागा निकम, तुकाराम गायकवाड, ॲडव्होकेट गणेश नवरे, सचिन कारभारी निकम, पत्रकार प्रकाश घरटे, योगेश निकम, मिलिंद निकम, धीरज निकम, वसंत धोंडू मोरे, भरत निकम, दत्तूभाऊ निकम, डॉक्टर सुनील निकम, ग्रामपालिका कर्मचारी व दाभाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यांच्या कुटुंबातील यशवंत देवबा निकम, आनंदा देवबा निकम, किशोर देवबा निकम हे या प्रसंगी उपस्थित होते। दिवंगत अण्णांच्या सामाजिक राजकीय वारसा त्यांच्या पुढील पिढीस लाभला आहे। तसेच स्वर्गीय देवबा कारभारी निकम यांनी महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष कार्यकाळात जिल्हास्तरीय 10 लाखाचे प्रथम बक्षीस, संत गाडगे महाराज स्वच्छता अभियानाचे तालुकास्तरीय बक्षीस तर शासनाच्या विविध योजना गावासाठी राबवल्या। त्यांनी दुष्काळ काळात गावातील जनतेसाठी आपला जलकुंभ मोकळा करून जनतेची तहान भागवली होती। उत्तम आरोग्याचे त्यांना दीर्घायुष्य लाभले होते। त्यांच्या वर्षपूर्ती निमित्ताने त्यांची प्रतिमा सभागृहात लावण्यात आली। तसेच ग्रामपालिकेत उपस्थितांच्या वतीने अभिवादन करण्यात आले।